हॅलो गाईज, आज आपलं बघणार आहोत स्वस्तिकपासनं स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला आणि स्वस्तिकपासनं आपल्याला डिझाईन कशी बनवायची आहे. आणि दारामध्ये खूप सुंदर दिसते अशा रांगोळ्या. तर इथे सर्वात पहिले 3 ते 3 टिपके काढून घ्यायचे आहे किंवा थेंब काढून घ्यायचे आहे आणि इथे स्वस्तिक तयार करायचं आहे. तर स्वस्तिक तयार केल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारची डिझाईन काढू शकतो. तर इथे बघू शकता मी असे राऊंडमध्ये काढते आहे कॉर्नरला, जेणेकरून डिझाईन पण आपली खूप सुंदर दिसेल. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथे बघू शकता आता इथे पानं पण काढायची आहे, कारण पानं फुलं याच्यामध्ये सगळंच येणार आहे. तर इथे मी जे इथे आपण स्वस्तिक काढलेलं आहे तिथे पानं, तर तुम्ही याच्यामध्ये रंगसुद्धा भरू शकता. तर रंगांनी पण खूप छान दिसते ही रांगोळी. तर इथे बघू शकता पानं पण काढलेली आहेत आणि आता आपल्याला फुलं काढायचे. तर फुलं कुठे काढायचे आहे, जिथे आपण राऊंड शेप दिलेला आहे तिथे आपल्याला फुलं काढायची आहे. आणि आता हे जिथे स्वस्तिक केलेलं आहे तिथे आपण 4 थेंब घालतो. तर थेंब न ठेवता तिथे आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत. तर इथे अशा प्रकारे मी फुलं तयार करून घेते. तर फुलं पण आहे आपल्या रांगोळीमध्ये, पानं पण आहे आणि स्वस्तिक पण आहे. तर देवाजवळ शुभच मानल्या जाते. तर दारामध्ये आपण रोज रांगोळ्या काढतो, कारण दरवाजामध्ये रांगोळ्या, अंगणात रांगोळी किंवा दारामध्ये रांगोळी असणं हे शुभ आहे. कारण स्वस्तिकाशिवाय किंवा रांगोळीशिवाय देवघराला, दाराला, अंगणाला शोभा नाही. तर अशा प्रकारे आपली जी रांगोळी आहे ती पण तयार झालेली आहे. बघू शकता खूप सुंदर दिसते, साधी सिंपल आहे. तर तुम्हाला रांगोळी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर सुंदर अशी छोटीशी थेंबांची रांगोळी आपण काढलेली आहे.